नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पना समृद्धी बुटीक पुणेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 2 पद्धतीच्या स्लीव्स कटिंग करणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीच्या या स्लीव्स कटिंग आहेत। अगदी पटकन लक्षात बसण्यासारख्या आहेत। तर आता आपण सुरुवात करूयात। तर आपल्या ब्लाउज स्लीवची उंची आहे 7 इंच। त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिळवून 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। बघू शकता 8 इंच घ्यायचं आहे पूर्ण उंची प्लस 1 इंच, म्हणजे अस्तरच्या ब्लाऊजचं कटिंग करतो आहे आपण, त्याच्यासाठी 1च इंच असतं। आणि जेव्हा आपण विदाऊट अस्तर जेव्हा ब्लाऊज स्लीव्स कटिंग करतो त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवायचं असतं। तर आता स्लीवच्या कटिंगसाठी आपल्याला 3 मापांची गरज आहे। पूर्ण उंची, छातीचा 4था भाग आणि छातीचा 10वा भाग। तर आपण हे माप लिहून त्याचे आपण भाग काढून घेतले। तर पूर्ण उंचीमध्ये 1 मिळून 8 इंच झाले। इथे आता आपण छातीचा 4था भाग घेतो। जिथं पूर्ण उंची आली त्याच्या समोरच आपण त्याच लाईनवरती छातीचा 4था भाग, 36 आहे छाती, तर 9 चौक 36 9वरती मार्किंग केलेलं आहे 9 इंचावरती। आणि तसंच आपण हा स्क्वेअर आखून घेतो आहे। तर जो स्क्वेअर आखून घेतला, जो कॉर्नर पुढे येतो आहे तिथून आपण कॅफ हाईट घ्यायची आहे। तर कॅफ हाईट ही छातीचा 10वा भाग असते। तर 36चं 3.6 असा असं हे आपलं मार्किंग येणार आहे 3.6 वरती। आणि तिथून आपण आतमध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे। जिथं आपलं 3.6 आलं तिथून आतमध्ये 1.5 इंच। तर हे आपलं मार्जिनचं हे 1.5 इंच आहे। तर छातीचा 4था प्लस अर्धा इंच घेतलं तर तुम्हाला मार्जिन 2 इंच येणार आहे। आपण फक्त छातीचा 4थाच घेतलेला आहे, त्याच्यामुळे हे 1.5 इंच मार्जिनसाठीच हे माप बरोबर आहे। तर हे आपण कॉर्नरपासून आतमध्ये घेतली, सरळ लाईन घेतली शोल्डरपर्यंत आणि त्याचे 4 भाग करतो आहे। एकसारखे 4 भाग करून घ्यायचे। मार्जिन सोडून जे 1.5 इंच आत घेतलं ना आपण, तिथून ज्या लाईनचे वरती क्रॉस लाईन मारली आहे त्याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत। तर पावणे 2 इंचावरती हे आपले 4 भाग आलेले आहेत। तर जो मधला भाग येणार आहे आपला, एकसारखे 4 भाग आले पाहिजे। आणि मधल्या भागातून आपण अर्धा इंच वरती घ्यायचं आहे, लक्षात घ्या। अर्धा इंच वरती हे मधल्या भागातून घ्यायचं आहे। आणि जी मुंड्याची बाजू येते त्याच्या खालच्या भागाला आपण पाव इंच घ्यायचं आहे। आणि शोल्डरच्या बाजूला वरती जो पॉईंट आला त्याला पाव इंच वरती घेणार आहे। बघा, अर्धा मधला आहे आणि दोन्ही बाजूचे हे पाव इंच आहेत। एक शोल्डरला वरती घेतले आणि मुंड्याला खाली पाव इंच घेतले। तर आपण हे छान असं मार्किंग व्यवस्थित आकारात करून घ्यायचं आहे। तर शोल्डरपासून अर्धा आणि 1 इंचावर सरळ लाईनवरती मार्किंग केलेलं आहे। आणि जे 1 इंच आणि जो मधल्या भागातून अर्धा इंच वरती आला होता त्याचं हे मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि नंतर आपण फ्रेंच कर्व उलट्या बाजूनी ठेवलेला आहे, बघू शकता। आणि हे मार्किंग केलेलं आहे आपलं। हे मुंड्याच्या बाहेरच्या बाजूचं झालं मार्किंग। आता हे आतलं बघा, हे अर्धा इंच आणि जो मधला पॉईंट आला होता तो सरळ लाईनवरचा मधला पॉईंट, तो पॉईंट आणि ते आपण आकारात जोडून घेतलं। आणि जो पाव इंच मार्जिनपासून पाव इंच आणि मधला पॉईंट हे आपण व्यवस्थित जॉईन करून घेतलं आहे। आणि आपण हे आता दंडघेर घेऊयात आणि दंडघेरामध्येही 1.5 इंच मिळवून मार्किंग करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण स्लीवचं व्यवस्थित असं हे मापे टाकून झालेले आहेत आपली। आता आपण कटिंग करून घेऊयात। अगदी सोपी पद्धत आहे, अगदी पटकन लक्षात राहील तुमच्या ही पद्धत। या पद्धतीने आपण कटिंग करून घेतो आहे। आणि नंतर आपण सिंगल करून घ्यायचे आहे स्लीव्ज। आणि आतल्या म्हणजेच पुढच्या मुंड्याचं हे कटिंग झालं, बघू शकता। एकदम व्यवस्थित पद्धतीने आपल्या स्लीवचा आकार आलेला आहे। आता बघा, हे मार्जिनच्या बाजूला थोडंसं वरती दिसतोय पॉईंट, तो पॉईंट आपण सरळ करून घेतला आणि मधलं मार्किंग करून घेतलं। एकदम व्यवस्थित साध्या सोप्या पद्धतीने इतकं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे आपल्या स्लीवचं। तर आपण दुसऱ्या पद्धतीचंही कटिंग बघूयात। तेही अगदी सोप्या पद्धतीचं आहे, बघू शकता। 7 आणि 1 इंच मार्जिन 8मध्ये इथे आपण छातीचा 4था भाग घेतला। आणि छातीचा 4था घेतो तेव्हा आपण ब्लाऊजमध्ये 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचं। आणि जर समजा तुम्ही 2 इंचाचं मार्जिन ठेवणार असेल तर छातीचा 4था प्लस अर्धा इंच हे स्लीव्ससाठी आपण घ्यायचं आहे, हे नक्की लक्षात ठेवा। आता बघा, इथे आपण छातीचा 4था जिथं आला तिथून खाली आपण छातीचा 10वा भाग खाली आलो, 1.5 इंच सेम कटिंग आहे अगोदर जे आपण पाहिलं ते। आणि याचे हे आपण
तिरपी लाईन आखून घेतली. आता इथे थोडासा बदल आहे, बघू शकता मुंड्याच्या आकारामध्ये. आता हे दंडघेराने मार्जिन टाकून घेतलं. आता एकदम सोप्या पद्धतीने आपण आकार देणार आहोत. तर या लाईनचा 1.5 इंच मार्जिन आत घेऊन जो लाईन आहे त्या लाईनचा आपण मध्य काढायचा आहे आणि तिथून वरती आपण अर्धा इंच घ्यायचा आहे. बघू शकता छान असं फ्रेंच करून आकार दिलेला आहे आपण. फक्त जे अर्धा इंच घेतलेला आहे वरती त्याला तुम्ही हातानेही आकार अगदी व्यवस्थित येतो, हातानेही देऊ शकता. आणि हे अर्धा इंच वर घेतलेलं छान असं हे कटिंग करून घेतो आपण. आणि आता आपण इथून बघा, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आतल्या मुंड्यासाठी. आता हे 1 इंच आपण याच्यावरती मार्किंग करून घेतलं. आता तेच 1 इंच आपण आतमध्ये घ्यायचं, म्हणजे सिंगल करून सरकवून घ्यायचं. बघा हे एक बाजू आपण सरकवून घेतली 1 इंच आतमध्ये आणि जो या अगोदरच्या मार्किंगपासून बघू शकता हे असं पूर्ण कटिंग करून घेतलं, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या करून घेतल्या. पण कशा घेतल्या ती 1 इंच आत येऊन आपण दोन्ही बाजू सारख्या करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर हा आपला पुढच्या मुंड्याचा आकार छान असा तयार झालेला आहे. बघू शकता दोन्हीही पद्धती खूप छान आहेत, अगदी साध्या सोप्या आहेत. आणि दुसरी पद्धत तर अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच चांगली आहे. त्याचं फिटिंगही खूप छान येतं, स्लीव्ज अजिबात कमी जास्त होत नाही. या पद्धतीने तुम्ही नक्कीच कटिंग करा. आणि असेच कटिंग बघण्यासाठी समृद्धी बुटीक पुणेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.